लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। कोपरगाव येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज येथे स्वातंत्र्य दिन साजरा। डॉक्टर हा देव नाही, परंतु डॉक्टर हा देवापेक्षा कमीही नाही। रवींद्र संचेती। अहमदनगरच्या कोपरगाव येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज येथे 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी सकाळी कॉलेजच्या परिसरात देशभक्ती गीताने उत्साह निर्माण झाला होता। यावेळी श्री सांगदेवराव कातकडे, उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र संचेती, जवाहर कोठारी, श्री प्रसाद कातकडे, विजयराव कडू, उद्योजक श्री दीपक कोरमे आदी मान्यवरांच्या हस्ते संत जनार्दन स्वामी महाराज व सरस्वती देवी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येऊन उद्योगपती संचेती यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी संचेती यांनी आपलं मनोगत मांडताना म्हणाले की जगामध्ये सर्वात जास्त डॉक्टर भारतात आहेत। डॉक्टर हा देव नाही, परंतु डॉक्टर हा देवापेक्षा कमीही नाही। स्वातंत्र्यासाठी ज्या महावीरांनी, क्रांतिकारी यांनी आपले प्राण पणाला लावून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिलं, आज ते हयात असते तर त्यांना निश्चित तरुणांकडे पाहताना अभिमान वाटला असता की आम्ही जे केलं ते योग्यच केलं, कारण आज भारत हा शक्तिशालीच्या दिशेने वाटचाल करीत आहे। यामध्ये तरुणही नवनवीन कार्य करून जगापुढे एक भारताचा नवा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे या प्रसंगी ते म्हणाले। यानंतर 5 मिनिटाचे एक पथनाट्य ठेवण्यात आलं होतं। यात किती जरी विविधता भारतामध्ये असली तरी पण भारतामध्ये एकात्मता कशी निर्माण होईल हे या पथनाट्याद्वारे संपूर्ण विद्यार्थ्यांना व तेथील जनतेला एक संदेश म्हणून ठेवण्यात आला होता। यावेळी डॉक्टर इर्शाद अली, डॉक्टर नितीन जैन, डॉक्टर नितीन राऊत, डॉक्टर नारायण पाटील, डॉक्टर विशाखा राठोड यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, कॉलेजचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रगती पवार यांनी केलं। It's my privilege to propose vote of thanks on the prestigious 78th Independence Day celebration. First of all, I would like to thank Almighty God for His gracious blessings showered upon us for the successful completion of this program. His light of love, care and wisdom has led us throughout this program. Sri Chandrarao Narayan Rao Katkade sir, Honorable Chairman, RJS Foundation, Kopargaon. A special thanks to our distinguished guest, Mr. Ravindra Sancheti sir, businessman, builder and entrepreneur from Vaijapur, Sambhajinagar. Thank you sir. A heartfelt thank you to Mr. Jawahar Kothari sir for his Ram Industries. Thank you sir. I would like to thank Mr. Deepak Kotme sir, civil engineer, Kopargaon, all executive members of RJS Foundation, principals of RJS Group of Institutes, Dr. Irshad कातकडे साहेब, या संस्थेचे प्रिन्सिपल, इथे आसनस्थ असलेले सर्व सन्माननीय मान्यवर बांधव आणि माझ्यासमोर खाली बसलेले जगातलं सगळ्यात मोठं तरुण राष्ट्र यासाठी म्हणतो की केवळ भारतच असा देश आहे ज्या देशामध्ये सगळ्यात जास्त तरुण जन्माला आलेले आहे आणि जवळपास 69% तरुण भारतामध्ये तरुण आहे, म्हणजे युवा तरुण आहे, जे जगातल्या कुठल्याही देशात। आणि आपण आजच्या रोजीच 1947 साली स्वतंत्र झालो। प्रत्येक व्यक्तीला एक मान सन्मान उपलब्ध झाला, एक व्यासपीठ प्लॅटफॉर्म उभा झाला आणि म्हणून आजचा दिवस हा प्रत्येक भारतवासींसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे। ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं त्यांच्या ते जर आज अस्तित्वात असते किंवा त्यांचं जर जीवन आज ते आपल्याकडे बघण्याचं असतं तर आजच्या तरुण पिढीकडे बघून निश्चितच त्यांना एक मनाला समाधान वाटलं असतं तर आम्ही जे केलं ते योग्यच केलं। इतक्या चांगल्या पद्धतीने आजची तरुण पिढी आपल्या भारताचं नाव आज अभिमानाने सांगावं वाटतं का जगात सगळ्यात जास्त डॉक्टर हे भारतामध्ये आहेत आणि विशेषतः डॉक्टर जरी देव नसेल परंतु कुठलाही डॉक्टर देवापेक्षा कमी आहे आणि त्या डॉक्टर
त्या युवकाला किंवा युवतीला डॉक्टर बनवण्यासाठी कातकडे साहेबांचा हा व्यवसाय नसताना त्यांनी या व्यवसायात झेप घेतली आणि निश्चित आत्ताच मॅडमनी सांगितल्याप्रमाणे ग्रामीण भागामध्ये मेडिकल लाईनमध्ये जाणं काही खेळ नाही, नॉट अ जोक. मी सुद्धा एक SNJP संस्थान आहे आमचं चांदोडमध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये, जिथे 15,700 विद्यार्थी शिक्षण घेतात आणि टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ जवळपास 900च्या पुढे आहे. आणि त्या संस्थेत काम करीत असताना ज्या डिफिकल्टीला आम्ही फेस करतो ती संस्था आता 100 वर्षाकडे वाटचाल करीत आहे. एवढंच काय अगं, असं का बोलतेस? काय ते फिरणं इतकं महत्वाचं आहे? आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कित्येक लोकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, कित्येक लोकांनी आपल्या रक्ताच्या नद्या वाहिल्या. आणि आजच तो दिवस असतो, एक दिवस, त्यातही आपण त्या लोकांना आठवण केली पाहिजे. आम्हा 5 लोकांमुळे होणारच काय, बाकीचे पण आहेतच ना. अरे म्हणून तर आम्ही जनजागृती करतोय, त्या सर्व लोकांना झोपेतून उठवण्यासाठी, आजच्या दिवसाचं महत्त्व सांगण्यासाठीच आमचं हे पथनाट्य. ते काहीही असो, पण आम्ही थोडी या देशात राहणार आहे, आम्ही तर चाललो परदेशात. तसंही या देशात राहून प्रगती थोडी होणार आहे. फॉरेन लागत आहे सेट ते जीवित जग में हर एक युग में देखो झलक रहा है भारत, मैदानों से आसमान तक देखो बदल रहा है भारत. मातृभूमि को छोड़ अगर तुम दूर देश में जाओगे, न कुछ लगेगा हाथ तुम्हारे, त्राही त्राही चिल्लाओगे, बस त्राही त्राही चिल्लाओगे. अरे असं काय बोलताय तुम्ही? आपल्या देशामध्ये राहून प्रगती नाही होत का? या पथनाट्यामधील आम्ही 5ही जण माहिती आहे का कोण आहेत तुम्हाला? हे इस्रोचे चीफ सायंटिस्ट आणि ह्या एक सक्सेसफुल बिझनेस वुमन आहे. आणि हो, मी स्वतः एक सक्सेसफुल स्पोर्ट्स पर्सन आहे. आणि ह्या कोण आहेत? ह्या थोर स्वातंत्र्य सेनानीच्या ग्रँड डॉटर्स आहेत, त्या आज इंडियन मिलिटरीमध्ये मेजर आणि लेफ्टनंट या पदावर असून देशाची सेवा करत आहेत. आणि म्हणूनच आम्ही सर्वजण मिळून या स्वतंत्र आणि विकसित भारताचा पाया रचत आहोत. हो, पण आता आमचं कॉलेज शाळा संपली, आता आम्ही ध्वजारोहण करायचं, कुठे करायचं? हर घर तिरंगा, हर घर तिरंगा. म्हणूनच या वर्षाची भारताची स्वातंत्र्य दिनाची थीम हीच आहे, हर घर तिरंगा. म्हणजे तुम्ही तुमच्या घरी ध्वजारोहण करू शकता. हर घर तिरंगा, हर घर तिरंगा, हर दिल तिरंगा, हर मन तिरंगा, हर संकल्प तिरंगा. अनेकों पंथ है, अनेकों ग्रंथ है, फिर भी है हम एक ही भारत. दिल में है भारत, रग में है भारत, जिस धरती के माथे की बिरनी है ये भारत. देश है, जान है, हमारा अरमान है, आन है, बान है, हमारी ये शान है. सब तो साथ में हम है भारत, हम है भारत. अरे साथ में हम है भारत, हम है भारत. अरे सब साथ में हम है भारत, हम है भारत. देश के दिल में है बसा, हरा तो खुशहाली का है, ये धर्म चक्र विकास का. इन्हीं उसूलों से है ये बना तिरंगा, हमारा तिरंगा प्यारा. हर घर तिरंगा, घर घर तिरंगा, हर घर तिरंगा, घर घर तिरंगा. भारत माता की जय. रिपब्लिकन वार्तासाठी शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे, अहमदनगर.